जय हरी. मायबाप हो, मी शाळेत शिकत असताना आम्हाला एक धडा होता योगो जोशीचा, दुधावरची साय. तर त्यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय सुंदर धडा लिहिला आहे तो. त्यामध्ये ते एक म्हातारी असती आणि म्हातारीची मुलगी बाळातपणात वाढते आणि ते लेकरू मात्र जिवंत राहते. आता ते तिचे आई वडील दुसरी पत्नी करतात. मग हे लेकराला कोण सांभाळावं? मग हे लेकराला आजीकडं आणून घातल्या जातं मायराला त्या पप्पाईच्या. आणि मग आजी ती लेकरू खोडे करते. आता लेकराचं कामच आहे खोडे करणं. ते लेकरू खोडे करतं आहे आणि मग ही म्हातारी एक दिवशी तिला सांगते खोडे करू नको, खोडे करू नको. पण ते लेकरू ऐकत नाही. मग ती म्हातारी चिडते आणि ती म्हातारी म्हणते की माझं लेकरू गेलं म्हणे आणि हे राहिलं आणि मला छळायला. तर ते लेकरू काय म्हणते, ती पोरगी म्हणते आजी दुधापेक्षा दुधावरल्या साईला महत्त्व असते, असं ते पोरगी सांगते. माय बाबा, एक लहान लेकरू आहे पण किती महत्त्वाची गोष्ट सांगून गेली ती लेकरू. किती महत्त्वाची गोष्ट सांगून गेली, अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगून गेली, तत्त्वज्ञानाची गोष्ट सांगून गेली. खरंच दुधापेक्षा दुधाच्या साईला महत्त्व असतेच. दूध जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा साय महत्त्वाची. त्याचप्रमाणे मायबाबा, एक आपल्याकडं सोपानदेव चौधरी होऊन गेले खानदेशामध्ये. त्याची आई होती, तिचं नाव होतं बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या. व त्याचे कविता संग्रह फार प्रसिद्ध आहेत, कविता अतिशय प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी एक कवितामध्ये लिहिलं आहे की अरे संसाराबद्दल लिहितात ते म्हणतात, अरे संसार म्हणून रोखे भिलावा आणि त्याले गोड भीम फुलं आणि मध्ये गोळांब्याचा ठेवा. काय बाबा, त्या म्हणतात की हा जो संसार आहे याला भिलावा म्हणजे बिब्याचं झाड म्हणू नको. बिब्याचं झाड असतं माय बाबा, त्याला एक लाल फूल येते आणि ते लाल फूल आणि गोटा एक असतो आणि त्या गोट्यामध्ये गोडंब्याचं ठेवा असतं आणि लाल फूल हे खाण्याच्या कामी येते. तर आणि ते झाड आपण जर त्या झाडाखाली गेलो की ते झाड तेलकट असते आणि ते आपल्या अंगाला हे उतरत आहे, आपल्या अंगाला ॲलर्जी येते त्या झाडाची. तर त्या झाडाखाली मग कोणी जात नाही जास्त करून. तसा हा संसार आहे. संसारामध्ये दुःख येतच राहतात माय बाबा. कोणाला दुःख आलं नाही? दशरथ राजासारखा मोठा सम्राट होता, त्याला दुःख नाही आलं का? राम करत मरावं लागलं. शिवाजी राजाला कधी सुख भेटलं का? नाही. कधीच सुखाचं जेवण शिवाजी राजाला भेटलं असं मला नाही वाटत. कारण नेहमीच त्याच्या मागं भानगडी नेहमीच रयतीच्या कल्याणासाठी त्याला झटावं लागत होतं. आणि कितीतरी शत्रू होते त्याला. कोणासाठी होते? लोकांसाठी. त्याच्यासाठी नव्हते, लोकांसाठी शत्रू होते. तर बाबा, असं लोकांसाठी शत्रुत्व स्वतःच्या अंगावर घेणारा माणूस रयतेचा राजा होता तो. आणि त्या राजाला थोडं तरी सुख मिळालं का? नाही, सुखच नाही मिळालं. हा संसारच दुःखमूळ आहे आणि ह्या संसारात सुख नाही. कोरडी विहीर आहे, पण या कोरड्या विहिरीतून आपण काय पाणी काढण्याचा प्रयत्न करत असतो. तर बाबा, हा संसार बहिणाबाई म्हणतात की संसार हा प्रपंच जो आहे, हा जग आहे, जे कोणासाठी निर्माण केलं? परमेश्वरानं त्याच्याजवळ असलेला आनंद जीवाला देण्यासाठी हा हे जग निर्माण केलं. आणि जग निर्माण केलं तर कोणासाठी? जीवासाठी केलं. पण हे जग हे भिलाव्यासारखं आहे. म्हणजे त्या गोट्या म्हणजे बिब्याच्या झाडासारखं आहे. ते उतत आहे अंगाला. इथं सुखदुःख होतच राहतात माणसाला. परंतु ते सुखदुःख जरी होत असले तरी सुखदुःख होत जरी असले, हे झाड बिब्याचं झाड असलं तरी हा संसार हा तुमच्यासाठी रचला आहे. आणि ह्या संसारामध्ये नाही का, संसारामध्ये म्हणजे परमेश्वर इथंच प्राप्त होऊ शकतो. अव्यक्तामध्ये
परमेश्वर आयुक्ती तर कार्य नाही, आणि आयुक्तामध्ये परमेश्वराला देह नाही, तो निराकार निर्गुण आहे. जीव बी निराकार निर्गुण आहे. तो तमात आहे, परमेश्वर आपल्या स्वरूपी लीन आहे. मग ते त्यांची भेट केव्हा व्हावं, ते कव्हा कोणाला बोलावं एकमेकाला संवाद साधावं, ते होणं शक्य नाही. त्यामुळे ह्या प्रपंचाची रचना केली, केवळ जीवासाठी केली. देवतेला याची प्रपंचाची गरज नाही, परमेश्वराला प्रपंचाची गरज नाही, प्रपंचाला प्रपंचाची गरज नाही. गरज आहे माणसाला, आणि माणसासाठी हा प्रपंच रचलेला आहे मायबाप. आणि हा म्हणजे दुःखमूळ आहे, अनित्य आहे, असुखाम आहे. म्हणजे याचे तीन दोष आहे. दुःखमूळ आहे, पापरूप आहे, आणि अनित्य आहे. जरी असला म्हणजे हे बिब्याचं झाड आहे, पण बिब्याचं झाड जरी असलं तर त्या बिब्याच्या झाडाला जसे दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये झाडामध्ये आपल्याला आढळून देतात. त्याने गोड भीम फुलं, म्हणजे लाल फुल येते आणि मधात गोड आंब्याचा ठेवा. तसा मायबाबा हा प्रपंच आहे. प्रपंच जरी तुम्हाला दुःख देत असेल, पण तरीही तुम्हाला इथं परमेश्वर प्राप्त करून घेता येतो. म्हणून इथं येऊन आपण परमेश्वर प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि नवे प्रयत्न करून परमेश्वर प्राप्त करूनच घेतलं पाहिजे, आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे, असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.